जय महाराष्ट्र. मी सचिन सकवा. जय महाराष्ट्र. दीपक लक्ष्मण कापडणे. नमस्कार. जय महाराष्ट्र. मी राकेश अनिल पंगेरकर. मंडळाचे संस्थापक सत्पा साहेबांनी थोडक्यात माहिती. मुळात माहिती देणं एवढा मी हे नाही, तरी मला थोडक्यात माहिती देतो. सत्पाळ साहेब मुळात कट्टर शिवसैनिक बाळगतात म्हणजे, आणि त्यांना 2002, 3, 4 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये शाखा प्रमुख त्यांनी भूषवले. शाखा असताना त्यांनी बरेच लोकप्रिय कार्यक्रम घेतले. त्यात आरोग्य शिबिर असो, सफाई शिबिर असो, गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप असो, किंवा रक्तदान शिबिर असो, स्वच्छता मोहीम असो, बरेच कार्यक्रम घेतले त्यांनी सरांच्या फंडातून. म्हणजे मुळात सर पटते की या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय मनोहर जोशी सर ते निवडून आले. त्या कालावधीमध्ये राजू सतपाळ हे शाखा प्रमुख होते, आणि त्यांनी 2002-3 च्या दरम्यान आंबेडकर चौकाचं नूतनीकरण करून घेतले आहे. त्याच्या बऱ्याच गोष्टी आमच्या शिवसेना शाखा पुरस्कृत सायनाथ मित्र मंडळाच्या वतीने झालेल्या. सत्पा साहेबांबद्दल बोलायचं, त्याचा प्रभाव म्हणजे जनसामान्यामध्ये ताट ओळख आणि दांडका जनसंपर्क. रात्र असो दिवस असो, ते कधी वेळ काळ पाहत नव्हते. प्रत्येक माणसासाठी धावून जाणं हे त्यांची कृती. तो कुठला आहे, माझ्या ओळखीचा आहे का माझ्या ओळखीचा नाही, या गोष्टीचा कधी त्यांनी विचार केला नाही. जोही त्यांच्याकडे आला त्याच्यासाठी सर्वप्रथम धावून जाणे हे त्यांचे कार्य. नवीन पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याकडे शब्द आहे. नवीन पिढीने येणाऱ्या काळामध्ये तर आम्ही गेली 54 वर्ष आपला मंडळ 55 वर्षात आता पदार्पण करणार आहे. तरी येणाऱ्या पिढीला मी एवढंच मार्गदर्शन करणार की किती वेळ राहा. जसं मुळात बाबासाहेबांनी आपल्याला एक मंत्र दिलेला, शिका, संघटित आणि संघर्ष करा. त्या आधारे आपल्या येणाऱ्या पिढीच्या कार्यकर्त्यांनी किंवा मंडळाच्या सदस्यांनी एकत्रित राहून मंडळ कसं मोठं करू शकतो, आपण मंडळावर राजकारण न आणता ते कसं आपण एकत्र करू शकतो आणि एकजुटीने कसं आपण राहू शकतो यावरती जास्त फोकस करू. आणि येणारं 55 वर्ष हे कुठल्या माध्यमातून बळकट करू आणि लोकांना कसं नवीन काहीतरी दाखवू, या अनुषंगाने आम्ही 55 वर्षात साजरा करणार आहे. आणि तो नक्की तुम्ही बघा. सायनाथ मित्र मंडळाच्या सर्व सभासद, सर्व कार्यकर्त्यांनी जे काही योगदान दिलं मंडळासाठी, त्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकारी त्याचे आभारी आहे. आणि मंडळाच्या वतीने जेवढेही कार्यक्रम राबवले गेले त्या सर्वांमध्ये आपल्या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने धडाडीने त्यामध्ये सहभाग घेतला. आणि मंडळाचे जे कार्यक्रम झाले त्याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहे. आणि यापुढेही असेच कार्यक्रम राबवू आणि मंडळासोबत आम्ही सदैव राहू. सर्वांना हार्दिक शुभेच्छा.